मराठीत येतो ना बोल की मराठीत काय ढका असा वाढला की असं उरळते पहिले हो आणि असं खाली गेले की खाली झालं कापसा ढग बघ खाली ढग ढग खाली काय करतोय खाली बस खाली बस अरे खाली बस की तिथे खाली बस शिवबा चला आतमध्ये माझ्या ह्याच्या कशाला काढते अर्धा भार कुठे हा चाल कुठे हे इकडं आरशात का दिसते दुसरा शिवजा अजून ऐगो नमस्कार कर शिवजाला नमस्कार बोल की शिवजाशी जरा काय चालू आहे ना कोण आहे तो कोण आहे अरे हे दुसरा शिवजा मारतो का काय त्याला नमस्कार कर काय कुठं निघालायस कुठून आलाय कुठून सातारा आता कुठं आहे बेळगाव काय आता पवायला घरी काय चाललंय विचार करा मग हा बेळगावचा शिवजा आहे तो येळ्यातला शिवजा आहे कुठला आहे येळ्यातला कोणता साज आहे शिवजा आहे हा येळ्यातला आहे कोण शिवजा हा आणि याच बाय कर त्याला टाटा जातो पहिलवान पळत चल की जरा हा काय अंग हलल्याशिवाय नाही मोकळं होत नाही कॉल भारी तेवढं जा पुढं जा हा हे बघ अरे वा थंड हवा बेळगावला म्हणजे कमी दाबाचा पट्टा म्हणजे कमी दाबाचा बघ इकडं सगळ्या बिल्डिंगा आणि इकडं बघ कसं आहे स्विमिंग पूल आणि मग काय थोडी जंगल भारी आहे का नाही स्विमिंग पूल दिसून ठीक आहे दिसतोय की असं उलट ठीक आहे थंड वाजताना घ्या मराठीत येतो ना बोल की मराठीत काय ढका बोल तुला म्हणजे काय सांगते की हे बेळगाव आहे का नाही आपण मराठीत आहे महाराष्ट्र मग तू जर एखाद्या इंग्लिश बुक वाचल्यासारखा आरा करशील तर तिला मराठीत बोलायचं बिंदास राहायचं हा Thanks. Bye bye. Bye bye. बाय करते त्याला हा बाय हा कसं वाटलं तुला आता एकदम आग बी मोकळं झालं पावल्यामुळे होय ना काय सांगशील आज कसं वाटलं पोहायला म्हणलं ना तुला पोहल्यामुळं आम ढिलं झालं बरं वाटलं आता गुरंढोरांचं काय चाललंय तिकडे सातारला चालते आता काय
काय आता तो गोट्याचा बोलतो ओ पप्पा आज तुला म्हणलं आता बाद झालं की किती काय करायचं सांग बरं. हो कुठे आहे आपलं आपली रूम कुठे आहे? काय शेवट चल चावी घे ती ही चावी घे हा वड हा चल दाब खाली आत वड आत खाली दाबून आत वड हा मग हा लगा मला टोपी आणली नाहीस तुला चांगली तुला चांगली म्हणजे तर तुला साधं टोपी आण म्हणलं तर तुला येणं एक टोपी आणायला 3 टोप्या आणल्या पण 3 टोपी माझं किती माप आहे तुझं 23-24 हा, मग माझं 22-21 काय काय हे कसं नाव नाही ठेव 1 रुपया कसं बघाव तेव्हा ह्याचे नाणी आत अडकलेले असतात काय करतो हा चल तुमचा कॉईन घेतला काय घेतला घेतला ना कुठे तेव्हा पहिला ड्रेस पळून जायला मी पण नाही म्हणजे असा वाढला की असं उरायचे पहिले हो आणि असं खाली गेलं की खाली झालं एवढं त्याच्यात काय वेगळं नाही कसं आहे विमान हा पंखा बैलच आहे दोन बैल आणि हे मध्ये चालले. हे बघ आहे का नाही हो कासाऱ्यासारखंच असतं का इकडे बस इथं बस हा तिथं बसा नमस्कार नमस्कार कसे आहात 4 आणि 6 हा हो 2 आणि 2 4 आणि 6 7 किती लोक बसतात 7-8 माणसं बसते बैलगाडीत पण एवढीच बसतात होय बैलगाडीत किती बसतात बैलगाडी 2 4 6 8 बैलगाडीत बसतात मांडी घालून मांडी घालून 8 कुठं काय 10 बी बसतात की तसं असं दाटी वाटीने इथे पण बसतेलच की हो विचार की चालू केला का आवाज यायला लागला की चालू तर चालू का विचार त्यांना तू चालवतो का विचार चालवतोस का चालव की हँडल बघ असा वाटला आता वाढतात का नाही असा ते बघ खाली हँडल बघ मागं वाटणार असं मागं वाटला बैलाचा कासरा असतो काय तसा हे जरा असा कासरा आहे दोन्ही बाजूला हे असं केलं की वरती जातं असं केलं की खाली जातं काय कळतं का काय बोलते तुला काय आंधळासारखा वाटतोस ते मग गाडी नको म्हटलं ते का असं आहे लागली उधळायला आता आता कशी जाणार जोर हा आता उठणार पुन्हा अरे हवेवर उठणार हवेवर उठणार विमान उठणार हवेवर उठणार ओके आता बघ आता कसं जायला हवेत वरती जायला आता हवेत जाईल हवेत हवेत हवा खाजगी आहे का हा अजून खालीच आहे अजून खालीच आहे खाजगी आहे खाजगी विमान आहे हे आता तुझी स्वतःची कशी बैलगाडी आहे तसं यांचं स्वतःचं विमान असतं
फक्त ह्याला वैरण लागत नाही, पेट्रोल लागतं. आता बोल हा बघ, आता इकडे बघ ह्याच्यातनं आता ह्याच्यातनं बैल, हे बैलगाडीचं असतो ना काय त्याला म्हणतात, बैलगाड्या पळायला शर्यतीच्या, तसं आहे. हा निघालं. किती वाजले? आलं का वरती? बैल गेली आकाशात, आता लागली उडायला धडाक धडाक धडाक. हा कशी भडकता 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 मला चालत नाही, चालत चालतो विमानात. फोन तुझा का पुरीचा आहे का कोणाचा? गुड्डीचा आहे. घे घे. हॅलो हॅलो, कोण आहे? अगं मी आता बेळगावावरनं बसलो विमानात, निघालो तिकडं नाशिकला. आकाशात बोलतोय. वरनं बोलतोय आकाशातनं, ऐकू येत का? नाही बंद झालं ऐकायचं. हॅलो हॅलो, नेटवर्क गेलं असेल म्हणा. ढोक केवढे आहेत बघ, ढोक. हे बघ इकडे इकडे बघ. वरनं चाललंय की ढाकाच्या वर? ढगाच्या वर चाललंय. हो मग अजून वर जाणार. होय. घोड्यावरून आला बसून, घोड्यावरून आला बसून कोणी बहादूर सरदार, असेल बाई कवण्या देशी त्याच घरदार. घोड्यावरून आला बसून कोणी बहादूर. कशातलं गाणे? गिरीश कर्नाडचं नाटक आहे ना ते, हाय वदन. हाय वदन मराठीत केलं होतं तेव्हा रवींद्र मंकडे आणि उदय म्हैसकर यांनी ते केलं होतं. आणि त्याच्यामध्ये क्लासिकल गाणारे गायक, त्यांचं नाव विसरलं, त्या हे गाणं म्हणायचं. घोड्यावरून आला बसून, घोड्यावरून आला बसून.